कष्ट चिकाटीच्या जोरावर ज्ञानाचं नंदनवन फुलवता येते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आम्ही प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड सर यांच्याकडे पाहतो। आज या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। अतिशय प्रेरणादायी असं मनोगत, जरी मी ते वक्ता म्हणून तुम्ही मला बोलवलं असाल तरी आपल्याकडे बोलणारे अनेक वक्ते खूप चांगले आहेत हे मला ज्ञात आहे। नुकताच आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं बदने सरांचा एक मोठा कार्यक्रम बहिशाल व्याख्यानमाले अंतर्गत ठेवलेला होता। 300 ते 400 लोक गावामध्ये उपस्थित होते आणि सरांनी जवळपास 1.5 तास संपूर्ण गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केलेला आहे। असे वक्ते या महाविद्यालयामध्ये आहेत। महाविद्यालयात आल्यानंतर असं मला समजलं की काही पेटेंट सुद्धा विज्ञान विभागातील प्राध्यापकांना मिळालेले आहेत, काही मिळण्याच्या म्हणजे मार्गावर आहेत, सबमिशन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। अतिशय हळूवार अशा पद्धतीचं मनोगत डॉक्टर देवीदास पवार सर यांनी व्यक्त करून या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला अंतर्मुख केलेलं आहे। प्रेरणादायी असं मनोगत सरांचं या ठिकाणी होतं। सरही या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाचं समन्वय ज्यांनी केलेलं आहे ते डॉक्टर श्रीनिवास पवार सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या डॉक्टर अरुणा मॅडम, काही दिवसापूर्वी मराठी विभागाचे प्रमुख असलेले डॉक्टर लोहाळे मॅडम यांचा मला फोन आलेला होता की मराठी भाषा दिनानिमित्त आपण यावं, पण माझ्या महाविद्यालयामध्ये आता चुकून उल्लेख झालेला आहे, मराठी विभाग प्रमुख मी नाही, डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर हे आमचे विभाग प्रमुख आहेत। त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन असल्यामुळं त्या दिवशी मला येता आलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले इंग्रजी विभागातील शेंडके मॅडम, आम्ही जे IKS वर चर्चासत्र घेतलेलं होतं, मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होते। कोरोना काळामध्ये सर अनेक कार्यक्रम ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालेलो होतो। कळीमठ सरांनी सुद्धा मला वाटतं 1-2 कार्यक्रम कोरोना काळामध्ये घेतलेले होते। माझे वर्गमित्र अत्यंत शांत स्वभावाचे प्राध्यापक अंगद जाधव सर, आम्ही एका वर्गामध्ये शिकलोत। आम्ही उपस्थित सर्व स्टाफ या ठिकाणी पटेल मॅडम आहेत, माझ्या परिचयाचे अनेक सगळे व्यक्ती आपण या ठिकाणी उपस्थित आहात, पद्मवार सर आहेत आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज संत तुकाराम महाराज यांचा बीज दिवस म्हणून आजचा दिवस हा ओळखला जातो। 2005-06 मध्ये जेव्हा मी महाविद्यालयामध्ये 2003-04 मध्ये आलो होतो तेव्हा राठोड सर अनेक वर्ष कार्यक्रम अधिकारी होते। एखादं NSSचं युनिट आपण कसं चालवावं हसत खेळत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सरांनी अनेक वर्ष हा विभाग सांभाळला। आणि NSS मध्ये सर कार्यक्रम अधिकारी असताना 2006 मध्ये मला तो दिवस अजूनही आठवतो। दुपारी 3:30-4 वाजता माझं व्याख्यान होतं NSS मध्ये आणि रात्री 7 वाजता माझे गुरु आदरणीय डॉक्टर प्राचार्य राजकुमार मस्के सर यांचं व्याख्यान होतं। काही कारणास्तव सर 7 वाजता येणार नव्हते। माझं दुपारी व्याख्यान झालं आणि राठोड सर मला असं म्हणाले की आज तुम्हाला संत तुकाराम महाराजांवर बोलावं लागेल, तुमचे गुरु आज नाहीत, म्हणजे आले नाहीत, काही कारणामुळे मस्के सर आले नाहीत। माझं पहिलं व्याख्यान संत तुकाराम महाराजांवर जे झालेलं होतं ते भाकसखेडा येथे झालेल्या 2006च्या NSS मध्ये झालेलं होतं। दुपारी व्याख्यान झाल्यानंतर मला एक अर्धा-पाऊण तास वेळ होता फक्त, आणि घरामध्ये वारकरी संप्रदाय असल्यामुळं आणि त्याच काळामध्ये मी दैनिक यशवंत मध्ये एक मालिका चालवत होतो संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर। 52 आठवडे 52 अभंगावर मी सातत्यानं लेखन केलं होतं आणि ते त्याच अभंगावर आधारित एक पुस्तक दैनिक यशवंतचे संपादक लातूरचे प्राध्यापक BV मोतीपोळे सर यांनी स्वतः आपल्या प्रेसच्या वतीनं हे पुस्तक त्यांनी पब्लिश केलं। 500 प्रती त्यांनी काढले आणि याचा प्रकाशन सोहळा सुद्धा लातूरमध्ये त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने घेतलेला होता। आज तुकाराम महाराजांचं बीज आहे आणि हे
एक 2005-06 मध्ये लिहिलेलं पुस्तक, परंतु 2022-23 मध्ये प्रकाशित झालेलं 17-18 वर्षानंतर हे पुस्तक मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राठोड सर यांना मी ग्रंथालयासाठी म्हणून भेट देतो. आज कोणत्या विषयावर आणि कशा पद्धतीनं बोलावा असा प्रश्न मला पडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांच्या म्हणजे निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे आणि महत्वाचं म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा नुकतंच झालेलं आहे. सकाळी डॉक्टर सरोज मॅडम यांना मी सहज बोलत असताना असं विचारलो की तुमच्या घरामध्ये वारकरी संप्रदाय आहे का? मॅडम म्हणाले की नाही. म्हणजे ज्या घरामध्ये वारकरी संप्रदाय नाही अशा घराण्यातून, विशेषतः एक कर्नाटक भागातून, सीमा भागातून डॉक्टर सरोज मॅडम हे आलेले आहेत. आणि ज्या वारकरी संप्रदायाचा फारसा संबंध नाही, ज्यांचा विषय पण मराठी नाही, मराठी विषय ज्यांचा आहे तेच वारकरी संप्रदायावर बोलतात असंही मला म्हणायचं नाही. समाजशास्त्र या विषयामध्ये सुद्धा काही धर्मांचा परिचय करून दिलेला आहे, परंतु संप्रदायाचा फारसा काही परिचय समाजशास्त्र विषयामध्ये नाही. तरी त्यांनी वारकरी संप्रदाय आणि सामाजिक परिवर्तन हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. या पुस्तकाविषयीच्या काही ठळक मुद्दे मी पहिल्यांदा सांगतो, नंतर मी मग वारकरी संप्रदायाने सामाजिक परिवर्तन हे कशा पद्धतीने केलेलं आहे या संदर्भातले काही मुद्दे मी आपल्या समोर मांडतो. हे पुस्तक 5-6 प्रकरणामध्ये विभागलं गेलेलं आहे. आपण जर बारकाईनं हे पुस्तक जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल भारतीय समाज व्यवस्था, संप्रदाय, सामाजिक परिवर्तन, वेगवेगळे धर्म, वारकरी, वारी, ह्या सगळ्या ज्या काही संकल्पना आहेत, या सगळ्या संकल्पना मॅडमनी अतिशय बारकाव्यानिशी त्या ठिकाणी मांडलेल्या आहे. खरं तर संशोधन करत असताना आपण संदर्भासाठी कोणते पुस्तक आपण वापरतो ते फार महत्वाचं आहे. म्हणून हे पुस्तक लिहित असताना किंवा या विषयावर संशोधन करत असताना मॅडमनी जी संदर्भ ग्रंथ वापरलेली आहेत ते संदर्भ ग्रंथ सुद्धा अतिशय दर्जेदार आहेत. म्हणजे एखाद्या विषयावर ज्याचा अधिकार आहे अभ्यासामध्ये त्यांचीच पुस्तकं संदर्भासाठी वापरलेली आहेत. म्हणून हे पुस्तक जेव्हा आपण वाचतो, वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीचा अभ्यास भारतीय समाज व्यवस्थेचा, भारतातल्या वेगवेगळ्या धर्माचा, वेगवेगळ्या संप्रदायाचा आणि विशेषतः परभणी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचा आणि या वारकरी संप्रदायामुळं समाजामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे या मुद्द्याच्या अनुषंगाने अतिशय विस्तारानं मॅडमने या पुस्तकामध्ये भाष्य केलेलं आहे. म्हणून मी प्रकरण वाईज आपल्या समोर काही फारसं मांडणार नाही, परंतु या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ते शीर्षक फार महत्वाचं आहे. अनेक लोक वारकरी संप्रदायावर एक टीका करत असतात की हा टाळ वाजवणाऱ्या, बनवणाऱ्या लोकांचा हा संप्रदाय आहे. अलीकडे परिवर्तनवादी अनेक लोक असंही म्हणत असतात की वारकरी संप्रदायामुळे समता कुठे प्रस्थापित झालेली आहे. परंतु जेव्हा आपण 700-800 वर्षापूर्वीचा मागचा इतिहास आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल तेव्हा न्याय व्यवस्था नव्हती, तेव्हा कुठली घटना आपल्या समोर नव्हती, कुठले कायदे नव्हते, कोणाचा धाक नव्हता, आजच्या सारखी पोलीस स्टेशन नव्हती.
ज्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वर्ण व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, अंधश्रद्धा होती, अशा काळामध्ये वारकरी संप्रदायांनी आपल्या कार्याची सुरुवात केलेली आहे. एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, ते डॉक्टर सरोज मॅडम यांनी लेखिकेने मांडलेला आहे. वारकरी संप्रदायाचा उदय केव्हा झाला, सुरुवात केव्हापासून झाली, तर आपण असं म्हणत असतो की 1270-75 1270 हा संत नामदेवाचा जन्म आहे. 1350 त्यांचा मृत्यू झाला. 1275 हा संत ज्ञानेश्वरांचा जन्म आहे. 1296 त्यांनी समाधी घेतली. म्हणजे 13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदाय हा उदयाला आला आपण असं म्हणत असतो. परंतु एक नवीन अशी माहिती या ग्रंथामध्ये डॉक्टर सरोज मॅडम यांनी दिलेली आहे, ती म्हणजे वारकरी संप्रदाय हा ज्ञानेश्वर आणि नामदेवापासून किंवा यादव काळापासूनच उदयाला आला असा नाही, तर पुंडलिक नावाचा भक्त या पृथ्वी तलावर हजारो वर्षापूर्वी केव्हा तरी झालेला आहे. आणि तो पुंडलिक विठ्ठलाचा भक्त होता. म्हणून वारकरी संप्रदायाचा इतिहास केवळ या 700-800 वर्षाचा नाही, लिखित स्वरूपाचा नाही, तर अतिशय हजारो वर्ष मागे आपल्याला या पुंडलिकाचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं, ती कथा जर आपण पाहिली, तर आपल्याला मागे जावं लागतं. याची महत्वाची नोंद या ग्रंथामध्ये डॉक्टर सरोज मॅडम यांनी केलेली आहे. आता वारकरी संप्रदायाने सामाजिक असं परिवर्तन काय केलेलं आहे, वारकरी संप्रदायाने सामाजिक बदल काय केलेला आहे. अनेक जण असं म्हणत असतात की अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाने लोकशाही आणलेली आहे, परंतु प्रत्यक्ष समाजाच्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कुठे वारकरी संप्रदायाने लोकशाही आणलेली आहे. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75-80 वर्ष होत आलेली आहेत. आजही अनेक ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं, आजही अनेक गावामध्ये मंदिरावर बहुजनांना, दलितांना प्रवेश दिला जात नाही. हे 2026 ची गोष्ट आहे आताची. अशी अनेक गाव आहेत, अनेक तालुक्यामध्ये अनेक गावं आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे अजूनही आपल्याला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिल्यानंतर सुद्धा समाजामध्ये अजूनही समाधानकारक अशी समता, स्वातंत्र्य किंवा बंधुता आहे, मानवता, राष्ट्रीय एकात्मता, हे जे मूल्य आहेत, हे मूल्य समाधानकारक हे रुजवू शकले नाहीत, रुजलेले नाहीत. मग 800 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाने हे सामाजिक परिवर्तन कसं केलेलं असावं. पहिली क्रांती वारकरी संप्रदायातील संतांनी केली. ती क्रांती म्हणजे भाषिक बंड. सगळं साहित्य हे संस्कृत मध्ये लिहिलेलं होतं, आपल्याला माहित आहे. म्हणजे आपल्याला डोळे असून वाचता येत नव्हतं, कारण आपली ती लोकभाषा नव्हती. आपण कान असून बहिरे होतो, संस्कृत मध्ये कोणी काही सांगितलं तर आपल्याला समजत नव्हतं. आपण तोंड असून मुके होतो, आपण पाय असून आपण पांगळे होतो. आणि आपल्याला अनेकांना, बहुजनांना कुठल्याच गोष्टीचा अधिकार नव्हता, लेखनाचा अधिकार नव्हता, वाचनाचा अधिकार नव्हता. आणि साहित्य सगळं संस्कृत, सगळं ज्ञान हे संस्कृतच्या त्या खोलीमध्ये बंद झालेलं होतं. आणि ते साहित्य आपल्या साहित्याच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बाहेर आणण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा केलेलं आहे. त्या काळातल्या प्राकृत भाषेमध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि सर्वसामान्य अशा माणसाला त्यांनी हाक दिलेली आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांना मॅडमनी बारकाईनं थोडंसं एक शेवटचे 1-2 चॅप्टर राहिलेत माझे, परंतु प्रास्ताविक मी वाचलेलं आहे. पहिलं जे चॅप्टर आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये डॉक्टर सरोज मॅडम यांनी एक ओळ संत ज्ञानेश्वरांची दिलेली आहे. इव लेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आपल्याला आश्चर्य वाटते की ज्ञानेश्वर महाराजांनी, या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत, अनेक तरुणांनी अतिशय कमी काळामध्ये क्रांती केलेली आहे. शेवटी मला वेळ मिळाला तर मी विद्यार्थ्यांसाठी त्या संदर्भात भाष्य करणार आहे. मी संदर्भ देत होतो, इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत असताना हे लिहून ठेवलेलं आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांना साक्षात्कार कसा झाला, त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणजे आम्ही
ज्ञानेश्वर, नामदेव किंवा त्या काळातल्या सगळ्या संतांनी जे रोप लावलेलं होतं वारकरी संप्रदायाचं, ते रोप हे गगनाला जाऊन भिडलेलं आहे असं ज्ञानेश्वरांनी आधीच सांगितलेलं होतं 800 वर्षापूर्वी. कशामुळे सांगितलं? ज्ञानेश्वरांचा आत्मविश्वास खूप मोठा होता. संत ज्ञानेश्वरांचा आपल्या भक्तावर विश्वास होता. वारकरी संप्रदायामध्ये यानंतर जे काही भक्त येतील, संत येतील, त्यांनी हा वारकरी संप्रदाय खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेतील यावर संत ज्ञानेश्वरांचा विश्वास होता. म्हणून त्याचाही उल्लेख प्रास्ताविक मध्ये मॅडमने या ग्रंथाच्या प्रास्ताविक मध्ये केलेला आहे. इवलेसे रूप लाविले द्वारे. यारे यारे लहान थोर याती भलत्यांना नारी नर सगळ्यांसाठी हा संप्रदाय खुला होता. आपण जर यादव काळ जर पाहिलं, यादव काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय उदयास आले. त्यामध्ये मानव संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, नंतरच्या काळामध्ये वीरशैव संप्रदाय आहे, सुफी संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय. महाराष्ट्रामध्ये, भारतात सोडा, महाराष्ट्रामध्ये कितीतरी संप्रदाय उदयाला आलेले आहेत. परंतु या सगळ्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाची जी लोकप्रियता टिकून राहिलेली आहे, तशी लोकप्रियता इतर संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अजूनही मानव संप्रदायाबद्दल मॅडम आपण अभ्यासक्रमात शिकवतो म्हणून आपल्याला माहित आहे. बऱ्याच जणांना अजून मानव संप्रदाय, माहिमभट, लीळा चरित्र, मदंबा या सगळ्या गोष्टी अजून माहित नाही. म्हणून वारकरी संप्रदाय हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. आपण जर आजही पाहिलं, मी कर्नाटक आणि तेलंगणा बॉर्डरवर राहतो. तेलंगणामध्ये लोकांना मराठी बोलता येत नाही. काही कर्नाटकमध्ये लोकांना आजही मराठीमध्ये संभाषण करता येत नाही. परंतु वारकरी संप्रदायातले संत तुकाराम महाराजांचे, नामदेव महाराजांचे अभंग ते मराठीमध्ये म्हणत असतात भजनामध्ये. बघा, मातृभाषा मराठी नाही. मध्य प्रदेश आहे, इकडं गुजरातमध्ये बडोदा असेल, तेलंगणा, आंध्र प्रदेश किंवा या भोवतालच्या सगळ्या, गोव्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय, दिल्लीमध्ये वारकरी संप्रदाय आहे. अजूनही हा संप्रदाय सगळीकडे आपल्याला जिवंत असलेला दिसतो. त्याचं कारण म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये सुरुवातीला ज्ञानेश्वर आणि नामदेव सारखे संत भेटले, परंतु त्यांच्यानंतर सुद्धा संतांची एक मोठी फळी या संप्रदायाला मिळत गेली. संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाईंनी असं म्हटलेलं आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केला हो विस्तार, जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, तुका झाला शे कळस, भजन करा साव, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे काय फडकते ध्वजा. म्हणजे आपण गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज पर्यंत या सगळ्या संतांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. मॅडमनी तुकडोजी महाराजांचा उल्लेख सुद्धा या पुस्तकात केलेला आहे, गाडगे महाराजांचा उल्लेख सुद्धा या पुस्तकामध्ये केलेला आहे. म्हणजे आज आपण पाहतो, म्हणजे एका काळामध्ये विद्यार्थ्यांना माहित आहे की सगळ्या म्हणजे लोकांचं क्रिकेटमध्ये जीव सचिन तेंडुलकरवर होतं. लोक असं म्हणायचे की तेंडुलकर आऊट झाले की आता काही खरं नाही आपलं. पण आता आपण आपली भारताची टीम आपण पाहतो, वरचे 2-4 जरी आऊट झाले, पुढचे 5व्या 6व्या क्रमांकावरचे लोक सुद्धा आज आपल्याला जिंकून देत आहेत. त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये संतांची, अलीकडे बाबा महाराज सातारकर, धुंडा महाराज देगलूरकर, आता आमच्या परिसरातले चैतन्य महाराज देगलूरकर, इथपर्यंतची जर फळी आपण पाहिली वारकरी संप्रदायामध्ये, तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करत असताना आपल्याला दिसतात. म्हणून वारकरी संप्रदायाची जी लोकप्रियता आहे, कुठल्या तरी एका अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे, त्यांचं नाव मला आठवत नाही, की मराठी माणूस आपण कोणाला म्हणावं, तर ते असं म्हणाले की ज्यांना संत तुकाराम महाराजांचा एखादा अभंग माहित आहे, ज्यांना संत तुकाराम महाराजांच्या अभंगातली एखादी ओळ माहित आहे, एखादा चरण माहित आहे, एखादी ओवी माहित आहे ज्ञानेश्वरांची, संत एकनाथांचा एखादा भारूड माहित आहे, त्यांना आपण मराठी माणूस म्हणावा. म्हणजे इतकी लोकप्रियता ही या वारकरी संप्रदायांनी आपल्या समाजामध्ये निर्माण केलेली आहे. सामाजिक परिवर्तनाचं एक महत्वाचं उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. वारकरी संप्रदायामध्ये ज्या संतांकडे काही प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे बदने सर, ते म्हणजे संत नामदेव. नामा तयाचा किंकर तेने केला हो विस्तार.
वारकरी संप्रदायाचा ध्वज पंढरपूर पासून पंजाब पर्यंत घुमान येथे संमेलन सुद्धा झालेलं होतं, नेण्याचं काम संत नामदेवांनी केलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संत नामदेवाविषयी 6 ते 7 वारकरी संप्रदायातील संतांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आपल्या अभंगातून. संत नामदेव झाले नसते तर काय झालं असतं, वारकरी संप्रदायामध्ये आम्हाला संधी मिळाली नसती. जनाबाईंनी ती भावना व्यक्त केली आहे. चोखा मिळाली तर जागोजागी संत नामदेवाविषयीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सामाजिक परिवर्तनाचा जर आपण विचार केला तर संत नामदेव हे किती दूरदृष्टीचे होते हे आपल्या लक्षात येईल. सगळे 18 पगड लोक जातीतले जे संत आहेत, मग नरहरी सोनार असतील, सेना नावी आहेत, गोरा कुंभार आहेत, या सगळ्या संतांना संत नामदेवांनी आपल्या ध्वजाच्या एका खाली आणलं त्या ठिकाणी आणि सगळ्यांना सांगितलं त्यांनी की आपल्याला लिहिण्याचा अधिकार आहे, आपल्याला कीर्तन करण्याचा अधिकार आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये हे सगळं नाकारलं गेलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टीचा अधिकार संत नामदेवांनी इथल्या गोरगरीब माणसांना, बहुजनांना, 18 पगड जातीतील लोकांना त्यांनी दिलेलं आहे. संत नामदेवांनी आपलं पहिलं कीर्तन कुठे केले माहित आहे? वाळवंटामध्ये केलेलं आहे, पंढरपूरच्या. त्यामागचे एक कारण आहे. ते उदाहरण मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला वारकरी संप्रदाय आणि सामाजिक परिवर्तन हा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. संत नामदेवांनी मंदिरामध्ये कीर्तन केलं नाही, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये केलेलं नाही, त्या कॅम्पसमध्ये, त्या परिसरामध्ये त्यांनी कीर्तन केलं नाही, त्यांनी वाळवंटामध्ये कीर्तन केलं. त्यामागचं कारण होतं की वाळवंटामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बसता येते. कारण विठ्ठल मंदिर आपल्याला माहित आहे की आता खुलं झालेलं आहे 20व्या शतकामध्ये. साने गुरुजींनी उपोषण केलं, आंदोलन केलं, जागोजागी त्यांनी बैठका घेतल्या महाराष्ट्रामध्ये 20व्या शतकामध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 10-15 वर्ष आधी विठ्ठल मंदिर हे गोरगरिबांसाठी, दलितांसाठी खुलं झालेलं होतं. त्याआधी सर्वसामान्य माणसाला मंदिरामध्ये जाता येत नव्हतं, मंदिराचं दर्शन घेता येत नव्हतं. नामदेवांनी काय क्रांती केली म्हणजे एका महाजातीत जन्माला आलेले संत चोखामेळा यांची समाधीच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बांधली. विठ्ठलाच्या पायथ्याशी चोखामेळाची समाधी आहे. 800 वर्षापूर्वी नामदेवांनी केलेली ही क्रांती आहे, हे सामाजिक परिवर्तन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आजही चोखामेळाच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, विठ्ठलाचं आपल्याला दर्शन घेता येत नाही. तिथूनच आपल्याला पुढे जावं लागतं. संत नामदेवांनी वाळवंटामध्ये, मी सांगत होतो, कीर्तन कशासाठी केलेलं आहे. त्या काळामध्ये चोखामेळांना कीर्तन ऐकता येत नव्हतं, इच्छा असून सुद्धा कीर्तन करता येत नव्हतं. म्हणून संत चोखामेळांनी जी खंत व्यक्त केलेली आहे, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय बोललासी वरलिया रंगा. नदी डोंगा परी जल नवे डोंगा, तीर डोंगा परी बाण नवे डोंगा, कमान नवे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा. काय बोलला संत चोखामेळांनी जो अभंगातून एक संदेश दिलेला आहे की माणसाचं मूल्यमापन, बघा सामाजिक परिवर्तन काय असू शकते. अजून माणसाचं मूल्यमापन हे जातीवरून, धर्मावरून न करता माणसाचं मूल्यमापन आपण त्याच्या कृतीवरून केलं पाहिजे, त्याच्या कामावरून आपण केलं पाहिजे, त्याच्या प्रामाणिकतेवरून आपण त्या माणसाचं मूल्यमापन केलं पाहिजे. वारकरी संप्रदायांनी आपल्याला केवळ ज्ञान दिलेलं नाही, वारकरी संप्रदायांनी आपल्यावर संस्कार केलेले आहेत. आताच्या अजून आधुनिक भाषेत जर सांगायचं असेल तर सर वारकरी संप्रदायांनी रोजगार सुद्धा दिलेला आहे. शेकडो कीर्तनकार, प्रवचनकार महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्यांना इतका मोठा रोजगार, जरी तुकाराम महाराजांनी तो अभंग लिहिलेला असला तरी, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, हे जरी असलं तरी या संप्रदायातील लोक रात्रंदिवस आपलं कुटुंब सोडून फिरत असतात. म्हणून आपण त्यांना ते मानधन देत असतो. म्हणून रोजगाराच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर वारकरी संप्रदायातील अनेक लोकांना, आज अनेक अभ्यासकांना या संप्रदायांनी रोजगार दिलेला आहे, या संप्रदायांनी संस्कार केलेले आहे, या संप्रदायांनी काही प्रमाणात शिस्त लावलेली आहे. जरी वारीमध्ये आपल्याला तितकी शिस्त पाहायला मिळत नसली तरी वारीमध्ये खूप स्वातंत्र्य या वारकरी संप्रदायामध्ये आहे. वारकरी संप्रदायामध्ये कडक अशी आचारसंहिता नाही की ज्याला माळ ज्याच्या गळ्यामध्ये आहे त्यांनीच वारीमध्ये यावं, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यांनीच
मंदिरामध्ये यावं, दर्शन घ्यावं, कीर्तन करावं, प्रवचन करावं असं काही वारकरी संप्रदायामध्ये तेवढं कडक अशी शिस्त नियम नाहीत. त्यामुळं हा संप्रदाय सगळ्यांना आपलासा वाटतो. म्हणून संत नामदेवांनी, मी जो प्रसंग आपल्याला सांगत होतो त्या वाळवंटावरचा प्रसंग, की माझ्या या संतांना, भोळ्या बाबड्या लोकांना माझं कीर्तन ऐकायचं आहे आणि मंदिरामध्ये त्यांना प्रवेश नसल्यामुळे त्यांना तिथं ऐकता येणार नाही, म्हणून मला वाळवंटामध्ये कीर्तन करावं लागेल. आणि वाळवंटामध्ये कीर्तन मी जर केलो, चोखामेळाच्या घरी चौघांनी अभंग लिहिलेले आहेत. चोखामेळा आहे, बंकामारा आहे, सोयराबाई आहे. संत नामदेवांच्या घरी 5-6 लोकांनी अभंग लिहिलेले आहेत. 14-15 लोकांचं संत नामदेवाचं कुटुंब होतं. मग सोयराबाई, जनाबाई या सगळ्या संतांना, महिलांना अभंग मंदिरामध्ये माझं कीर्तन ऐकता येणार नाही, म्हणून वाळवंटामध्ये त्यांनी ते कीर्तन ठेवलेलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संत नामदेवांचं जे पहिलं कीर्तन होतं त्या पहिल्या कीर्तनाचं नेतृत्व हे संत जनाबाईकडे होतं. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. ज्ञानदेवा अभंग बदने सरकार सगळे प्रमाण आहेत. जनाबाई सांगत होते की प्रमाण कोण म्हणणार आहे, मृदंग कोण वाजवणार आहे, पेटी कोण वाजवणार आहे, अभंग कोण म्हणणार आहे, कीर्तन कोण करणार आहे, हे कोण सांगत होती? जनाबाई सांगत होती. गायकवाड मॅडमच्या शेवटी काही संदर्भ आलेले आहेत महिलांच्या संदर्भात. महिलांचे उदारीकरण असा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला होता. म्हणून महिलांचं जे सबलीकरण आहे ते सबलीकरण आपल्याला खऱ्या अर्थाने संत नामदेवांनी केलेलं आहे. डोईचा पदर आला खांद्यावर. हा, संत जनाबाईचा तो अभंग आहे. म्हणजे किती मोठा विद्रोह आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. म्हणजे आता मी कोणाला घाबरणार नाही, अशा पद्धतीचा आत्मविश्वास महिलांमध्ये ज्या काळामध्ये, तो काळ सोडा 800 वर्षापूर्वी, 19व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये महिला नाटकामध्ये काम करत नव्हत्या. आपल्याला बालगंधर्व माहित असतील, नारायण श्रीपाद राजहंस सर आपल्या ऑडिओ मध्ये स्वामी महाविद्यालयामध्ये ज्ञाते सरांनी सगळी फोटो जी लावलेली होती ती सगळी फोटो बालगंधर्वाची होती. बालगंधर्व पुरुष, परंतु त्यांनी सगळ्या महिलांच्या भूमिका नाटकामध्ये केलेल्या होत्या. कारण इच्छा असून सुद्धा, अभिनयाचा गुण आपल्यामध्ये असून सुद्धा त्या महिलांना नाटकामध्ये अभिनय करता येत नव्हतं. हे कधीच ब्रिटिशांच्या काळातलं मी तुम्हाला सांगतो. महिलांना अभिनय करता येत नव्हतं, महिलांना लिहिण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं 200 वर्षापूर्वी. परंतु 800 वर्षापूर्वी आमच्या संत जनाबाई, संत मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी मॅडमने या ग्रंथामध्ये केलेला आहे. मुक्ताबाई छोटी बहीण असून सुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबाला ती सांभाळते. सगळ्यात मोठी समस्या सध्याची बदने सर, आपल्या सगळ्यांची मोठी समस्या काय आहे? एकत्र कुटुंब पद्धतीची आहे सगळ्याची समस्या. हा, टक्केवारी जर सांगायचं असेल तर 98% जाईल. 1-2% एकत्र कुटुंब पद्धती आजही चांगल्या पद्धतीने आहेत, पण 98% पर्यंत आपण जर विचार केला तर एकत्र कुटुंब पद्धती ही उद्ध्वस्त झालेली आहे. आणि 12व्या-13व्या शतकामध्ये एक कुटुंब कसं असू शकतं, एकमेकांना आपण आधार कसं देऊ शकतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचं कुटुंब आहे. याचाही उल्लेख या ग्रंथामध्ये मॅडमनी केलेला आहे. मुक्ताबाई म्हणजे बघा, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई यांचे गुरु निवृत्तीनाथ होते. म्हणजे घरामध्ये आपले गुरु कोण आहेत? मोठे भाऊ आहेत. आणि या तिन्ही भावंडापेक्षा छोटी असून सुद्धा मुक्ताबाई या सगळ्यांची माय होती, या सगळ्यांचे बाप ती होती, सगळ्याच ती म्हणजे आधार होती मुक्ताबाई. म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना सुनावलेलं होतं ताटीच्या अभंगामध्ये, वरी भगवा झाला नामे. समाजाला घेऊन तुम्ही असं घाबरू नका, ताटी बंद करून तुम्ही बसू नका. संतांचं हे काम नाही. संत नामदेवांनी सांगितलेलं आहे, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, असं संत नामदेवांनी सांगितलेलं आहे. संतांचं काम आहे लोकांचं प्रबोधन करणं. मग संत जर ताटी लावून बसत असतील तर त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून मुक्ताबाईंनी सांगितलेलं आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तारुणी विश्वतारा, ताटी उघडा, असा आदेश. बघा, मुक्ताबाई लहान असली तरी आपल्या भावांना ती आदेश देत होती, आपल्या भावांना ती सूचना करत होती, आपल्या भावांना ती प्रेमानेही सांगत होती.
म्हणून बहिणाबाई चौधरींनी अरे मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू चांददेव योगी याने तिला मानल अरे गुरु, असं बहिणाबाई चौधरींनी मुक्ताबाईचा उल्लेख केलेला आहे. एकत्र कुटुंब पद्धतीच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. सगळ्या संतांचे संदर्भ वेळ कमी असल्यामुळे मी देणार नाही. संत नामदेवाचं कुटुंब 14-15 लोकांचं होतं, ते कसं सांभाळले त्यांनी. संत तुकारामाची एक बायको तर आपल्याला माहित आहे, ती भांडायची पण दररोज वेळेत भाकरी नेऊन द्यायची संत तुकारामांना अभंग लिहित असताना भंडारा डोंगरावर. ती भांडकुंदळी होती पण भाकरी मात्र वेळेत ती द्यायची. एकत्र कुटुंब पद्धतीचा जर आपण विचार केला, एकनाथाचा असेल, एकनाथांनी सुद्धा अस्पृश्यता निर्मूलनाचं काम आपल्या अनेक उदाहरणातून त्यांनी करून दाखवलेलं आहे. म्हणून वारकरी संप्रदायातले हे सगळेच जे संत आहेत, संत नामदेव, ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज असतील, या सगळ्या लोकांनी, अनेक संत आहेत की ज्यांनी आपलं काम करत असताना आपली भक्ती केलेली आहे. केवळ भक्ती करत आपल्या कुटुंबाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही. संत सावतामाळी अरणभेंडीचे आहेत. पंढरपूर पासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे, परंतु सावतामाळी मात्र एकदाही पंढरपूरला गेले नव्हते. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जातो फुल झाडा. त्यांनी आपल्या शेतामध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या कामामध्येच पांडुरंग त्यांनी पाहिलेले आहे, आपल्या कामात त्यांनी विठ्ठलाला पाहिलेलं आहे. म्हणून या सगळ्या संतांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे, तो संदेश केवळ तुम्ही जप तप करत बसा, केवळ तुम्ही काहीच काम न करता नामस्मरण करत बसा, जरी नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरी, असं संतांनी म्हटलेलं असलं तरी आपण आपलं काम करत 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 खऱ्या अर्थाने आपण या विठ्ठलाचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. हा संदेश वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्याला दिलेला आहे. विषय खूप मोठा आहे. मॅडमचं पुस्तक सर खूप अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे. त्यांनी हे पुस्तक सगळ्या वारकरी संप्रदायातील नवोदित अभ्यासकांनी, बद्ने सरांनी प्रस्तावना लिहिलेलीच आहे. कसाब सरांचं मलपृष्ठावर अभिप्राय आहे. खरं तर काही संप्रदाय मला वाटते अळवार वगैरे असे काही संप्रदाय आहेत, ते संप्रदाय मी पण कधी वाचलेले नव्हते. मॅडमनी त्या सगळ्या संप्रदायाचा बारकाईने अभ्यास या पुस्तकामध्ये दिलेला आहे. वेगवेगळी अवतरणं त्यांनी दिलेली आहेत. म्हणून वारकरी संप्रदाय जर आपल्याला किंवा या भारतीय व्यवस्था, समाज व्यवस्था, आपली धर्म व्यवस्था जर समजावून घ्यायचं असेल तर सगळ्यांनी हे पुस्तक शक्य झाल्यास विकत घेऊन काय ठीक आहे, हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. इतकं हे महत्वाचं पुस्तक आहे. मला सरोज मॅडमचं अतिशय कौतुक याच्यासाठी वाटतं. मी सुरुवातीला उल्लेख केला, वारकरी संप्रदायाची परंपरा घरामध्ये नाही, परंतु त्यांनी हा विषय निवडलेला आहे कारण हा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा आस्थेचा विषय आहे, तो चिंतनाचा विषय आहे, अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून अशा विषयावर जर आपण संशोधन केलं तर निश्चितच आपलं जे नाव आहे ते, कारण अनेक गोष्टी सर सांगितलेले आहेत, पैसा राहत नाही, बऱ्याच गोष्टी शिल्लक राहत नाहीत, परंतु आपलं नाव मात्र तेवढं या ग्रंथाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून राहत असतं. आणि ते महत्वाचं काम या ठिकाणी डॉक्टर सरोज मॅडम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण सगळ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. प्रकरण वाईज बदने सर म्हटल्यासारखं सर हा एक परिसंवादाचा विषय आहे. म्हणजे कमीत कमी या पुस्तकावर प्रत्येक प्रकरणाला एक वक्ता तुम्ही दिला तर 2-3 तास या पुस्तकावर लोक बोलतील, चर्चा करतील, अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी खरं तर मी काही फार मोठा असा अभ्यासक नाही. ते जे पुस्तक लिहिलेलं आहे, तुझा विसर न व्हावा, अगदी मग MA झाल्या मी 1-2 वर्षानंतर ते लिहायला सुरुवात केलेलं होतं. सदर मी माझ्या पद्धतीचं चिंतन मी केलेलं होतं. त्या ठिकाणी आपण संत तुकाराम महाराज समजून घेतले पाहिजेत. जे संत तुकाराम महाराज आज ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये आहेत. संत तुकाराम महाराजांचे अभंग दीपू चित्रे यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि तो ऑक्सफर्डच्या अभ्यासक्रमामध्ये लावलं गेलेलं आहे. बाबासाहेबांच्या मूकनायकावर बाबासाहेबांच्या नियतकालिकेच्या प्रत्येक वर संत तुकारामाच्या अभंगाची एक ओळ अशी आहे. म्हणजे संत तुकाराम हा अतिशय परिवर्तनवादी अशा पद्धतीचा संत या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. म्हणून बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर जगामध्ये कुठेही तुम्ही गेलात, महाराष्ट्रातून आलो म्हटलात की पहिल्यांदा लोक संत तुकाराम महाराजांचं नाव घेत असतात.
संत तुकाराम महाराज आपल्याच राज्यातले का? इतकी लोकप्रियता म्हणून संत बहिणाबाईंनी तुका झालाशे कळस असं म्हटलेलं आहे. या वारकरी संप्रदायाची लोकप्रियता आपल्या अभंगाच्या माध्यमातून, खरं तर तुकाराम महाराजांचा जो संघर्ष होता, मॅडमनी सांगितलेलं आहे, तुकाराम महाराजांचा जो त्यांनी एक प्रकरण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अंतर्बाह्य जग आणि मन रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराजांनी कशा पद्धतीचा संघर्ष केलेला आहे. तो संघर्ष त्यांचा स्वतःशी होता, कुटुंबाशी संघर्ष होता, बाहेरच्या व्यक्तीशी संघर्ष होता. आणि अशा संघर्षातही संत तुकाराम महाराजांची समाजावरची निष्ठा, विठ्ठलावरची निष्ठा मात्र त्यांनी ढळू दिलेली नाही. म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून खूप महत्वाचं चिंतन या ठिकाणी मॅडमनी केलेलं आहे. त्याबद्दल मी मॅडमचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो. एक 5 मिनिटामध्ये